नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट क्लासेस अंबाजोगाई यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण या व्हिडिओमध्ये आपली जी येणारी जिल्हा परिषदची एक्झाम असेल, या जिल्हा परिषदच्या एक्झाममधील ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक हे दोन दोन पदांच्या एक्झाम मागे राहिलेल्या आहेत IBPS कडून घेण्यात येणाऱ्या. तर या परीक्षांसाठी असणारे तांत्रिक प्रश्न जे 40 आहेत, हे 40 प्रश्न 80 गुणासाठी आहेत एकूण. तर आपण ह्या तांत्रिक प्रश्नामध्ये ज्या घटकांचा समावेश होतो त्याच्यामध्ये योजना हा सुद्धा घटक आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या शासनाने वेगवेगळ्या योजना केल्या त्याच्यामध्ये शेतीमध्ये केलेल्या योजना असतील, शेतीमध्ये केलेल्या योजना, शेतीमध्ये कुठल्या कुठल्या योजना केल्या, जमीन सुधारणा योजना. या जमीन सुधारणा योजनेमध्ये काय केलं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या व्यक्तीकडे जास्त प्रमाणात जमिनी होत्या त्यांना त्या जमिनीची नुकसान भरपाई देऊन त्यांच्याकडल्या जास्त जमिनीचं शासनाने आपल्या ताब्यात घेऊन गरीब लोकांमध्ये त्या जमिनींचं वाटप करण्यात आलेलं होतं. म्हणून आणि त्यानंतर शासनानं जहागीरदार, इनामदार, वतनदार असले हे कायदे संमत केलेले आहेत. मग त्यानंतर तांत्रिक सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत. का? जमिनीमध्ये शेतीमध्ये तांत्रिक सुधारणा कशामुळे केल्या आहेत, तर उत्पादनामध्ये आणि उत्पादकतेमध्ये वाढ होण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा मोठ्या प्रमाणात मिळवण्यासाठी शासनानं तांत्रिक सुधारणा केलेल्या आहेत. कारण शेती या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त देशातील रोजगार मिळतो लोकांना. देशातील सगळ्यात जास्त रोजगार हा शेती क्षेत्रातच मिळतो. पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त इन्कम जे आहे, उत्पन्न जे आहे, त्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्व्हिस सेवा क्षेत्राचं मिळतं विद्यार्थी मित्रांनो. शेतीचं पहिल्यांदा उत्पन्न जास्त होतं, पण 1950च्या आसपास म्हणजे स्वातंत्र्याच्या ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आता सध्या शेतीचं जे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान जे आहे ते कमी झालेलं आहे, घटलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या योजना या स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारत सरकारने केलेल्या आहेत. त्या योजनामध्ये आपण योजना काय माहिती पाहूयात. त्याच्यामध्ये IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे राष्ट्रीय एकात्मिक योजना ही 1980 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सुरू केली IRDP ची योजना. त्याच्यानंतर भूमिहीन रोजगार लोकांसाठी 1982 मध्ये एक योजना चालू केली. त्याचबरोबर ती ट्रायझम योजना, ट्रायझम म्हणजेच स्वयंरोजगार मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना 1979 मध्ये शासनाने ही योजना चालू केली. तर या योजनेच्या माध्यमातून कुक्कुटपालन, मासेमारी, त्याचबरोबर ती शेळीपालन यासारख्या गोष्टींचं ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वतः स्वयंरोजगार मिळवण्यासाठी शासनाने लोकांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्याच्यानंतर जवाहरलाल रोजगार योजना 1989 मधली आहे. या योजनेनं ग्रामीण भागातील लोकांना जवाहर रोजगार योजना ही योजना 1989 मध्ये चालू झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक योजना शासनाने त्याच्या वेगवेगळ्या काळामध्ये सुरू केलेल्या होत्या. तर विशेष घटकांसाठीच्या योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहीर योजना, ग्रामीण भागातील महिला आणि बालविकास यांच्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या योजना ह्या विशेष घटकासाठी शासनाने केलेल्या योजना आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर संपूर्ण देशातील दारिद्र्य दूर करण्यासाठी शासनाने अनेक कार्यक्रम राबवले आहेत. 20 कलमी कार्यक्रम, हा 20 कलमी कार्यक्रम शासनाने 1975च्या आसपास राबवला आहे इंदिरा गांधी या सरकारने.
चला पाहूया याबद्दल माहिती. 20 कलमी कार्यक्रम. दारिद्र्य आणि शोषण नष्ट करून दुर्बल घटकांचा उद्धार करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रम 1977-78 या कालावधीत राबवला. या 20 कलमी कार्यक्रमात अनुसूचित जाती व जमाती व इतर मागासवर्गीयांचा विकास करणे, दुर्बल घटकात अतिरिक्त जमिनीचे वाटप करणे, भूमिहीन लोकांना किमान वेतन देणे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होता. त्याचबरोबर ती ग्रामीण लोकांना जलसिंचन सुविधा पुरवून त्यांच्या रोजगाराच्या संधी वाढवणे, कुटुंब नियोजन, आरोग्याचा विस्तार करणे, महिला मुले मजूर यांचे कल्याण करणे आणि प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करणे अशा या काही 20 कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत योजना होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.